नमस्कार, मी प्रफुल्ल फड, गणित आणि चित्रकला निदेशक. आज मी तुमच्यासमोर वर्कशॉप सायन्स या विषयामधील एक इंटरेस्टिंग लेसन घेऊन आलेलं आहे. कार्यशक्ती आणि ऊर्जा, वर्क, पॉवर अँड एनर्जी. चला सुरुवात करूया. सर्वप्रथम कुठल्याही लेसनवरती सुरुवात करताना त्याच्या व्याख्या समजून घ्यायच्या असतात, त्याच्यातली सूत्र समजून घ्यायची असतात आणि मग त्याच्यावरती गणितं सोडवायची असतात. आज आपल्यासमोर मी सुरुवात कार्यशक्ती व ऊर्जा हा एक जो सायन्समधला लेसन आहे याच्यावरती बरेच प्रश्न विचारले जातात. इंटरेस्टिंग लेसन आहे. व्याख्येपासून सुरुवात करूया आपण. ओके. सर्वात प्रथम कार्य. कार्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? वर्क. एखादी वस्तूवरती कार्य झालं असं आपण कधी म्हणतो? जेव्हा त्याच्यावर बल लावल्यानंतर त्याचं काय होते? विस्थापन होते. बरोबर. त्याला आपण काय म्हणतो? त्याच्यावरती त्यावेळी त्या वस्तूवरती कार्य झालं असं म्हणतो. म्हणजे बल गुणिले त्या वस्तूचं झालेलं विस्थापन, त्याला आपण म्हणतो कार्य. बरोबर. कार्याला इंग्लिशमध्ये वर्क म्हणतो म्हणून त्याचा आपण युनिट घेतला W. बल म्हणजे फोर्स. विस्थापनाला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये S घेत असतो. म्हणून त्याचं सूत्र काय आलं? वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. विस्थापन. आलं लक्षात? आता कार्याचं युनिट बघू. कार्याची व्याख्या तर तुमच्या लक्षात आली. एखाद्या वस्तूवरती बल लावलं असतं त्यावर त्याचं विस्थापन होते. त्यावेळी त्या वस्तूवर कार्य झालं, त्या वस्तूवर वर्क झालं असं समजलं जाते. आता त्याचं युनिट म्हणजे त्याचं माप कशामध्ये मोजतो आपण? त्याला न्यूटन मीटर. न्यूटन गुणिला मीटर. का? फोर्सचं न्यूटन, विस्थापनाचं मीटर म्हणून न्यूटन मीटर. किंवा त्याला दुसरं नाव आहे जो आपण सगळीकडे त्याला शॉर्ट फॉर्म म्हणून वापरतो, जूल. न्यूटन मीटर न म्हणता त्याला आपण काय म्हणत असतो? जूल. म्हणजे कार्य वर्कचं युनिट काय आहे? जूल. आणि हे झालं न्यूटन मीटर किंवा जूल MKS मध्ये. युनिट त्याचं MKS मध्ये. CGS मध्ये त्याचं युनिट येतं डाइन सेंटीमीटर. किंवा त्याला जूलच्या ऑपोजिट म्हणून काय असतं? अर्ग. अर्ग हा त्याचा युनिट आहे. आलं लक्षात? कार्य म्हणजे वस्तू गुणिले लावलेलं बल आणि त्याचं झालेलं विस्थापन, याला आपण म्हणतो कार्य. त्याचं सूत्र आहे वर्क W इज इक्वल टू F इंटू S. दुसरा भाग आहे शक्ती. शक्ती म्हणजे पॉवर. शक्ती म्हणजे काय? पॉवर. शक्ती म्हणजे काय? कार्य करण्याच्या दरास शक्ती असे म्हणतात. रेट ऑफ डुईंग वर्क. रेट, दर म्हणजे रेट. रेट ऑफ डुईंग वर्क, कार्य करण्याच्या दरास शक्ती असं म्हणतात. शक्तीचं सूत्र काय येतं मग? झालेलं कार्य भागिले त्या कार्य करण्यासाठी लागलेला वेळ. वर्क डन अपॉन टाइम इज कॉल्ड पॉवर. वर्क डन म्हणजे झालेलं कार्य भागिले लागलेला वेळ म्हणजे आपण कशामध्ये मोजतो? टाइम मध्ये मोजतो. म्हणजेच काय? P म्हणजे पॉवरचं P इज इक्वल टू वर्क डन W, कार्य भागिले लागलेला वेळ. त्याचं युनिट कशात येतं? वर्क डन आपण कशामध्ये असतो? किलोग्रॅम मीटर पर सेकंद. टाइमचा पर सेकंद. किंवा त्याचा सर्वात फेमस युनिट आपण ज्याला म्हणतो किलोग्रॅम मीटर पर सेकंद म्हणता काय म्हणतो? त्याला आपण वॅट. शक्ती हे नेहमी कशामध्ये मोजला तर वॅट. आणि किलोग्रॅम मीटर पर सेकंदचं हे MKS मधलं युनिट होतं. त्याचं CGS मधलं युनिट येतं डाइन गुणिला सेंटीमीटर पर सेकंद. आता हा जो वॅट आहे हा तसं म्हटलं तर अत्यंत छोटा एकक आहे. पण शक्ती मोजण्यासाठी, पॉवर मोजण्यासाठी खूप मोठा एकक लागतो. म्हणजे इंडस्ट्रीयल ज्यावेळी आपण वापरात येते पॉवर, त्यावेळी ते इतक्या छोट्या वॅटेजमध्ये मोजता येत नाही. छोट्या वॅटेज म्हणजे काय? आपली ट्यूबलाईट वगैरे, बल्ब वगैरे 40 वॅटचे असतात. सो कमी युनिट असतो त्याच्यात. पण
जेव्हा आपण कंपनीमध्ये जातो त्यावेळी मोठं युनिट लागतं वॅटेज. मग तेवढं मोठं युनिट मोजण्यासाठी त्याच्या वॅटला काय म्हणतो आपण, त्याच्याऐवजी त्याला काय वापरतो, हॉर्स पॉवर. हे सुद्धा तुम्हाला माहिती असेल. मोटार आपण 2 HP म्हणतो, 1 HP म्हणतो, हाफ HP म्हणतो. HP म्हणजे काय, हॉर्स पॉवर, अश्वशक्ती. म्हणजेच काय, एखादे यंत्र प्रत्येक सेकंदाला, एखादे यंत्र पर सेकंद 75 किलोग्रॅम मीटर एवढं कार्य करीत असेल. त्याचं कार्य पर सेकंद किती आहे, 75 मीटर पर किलोग्रॅम मीटर पर सेकंद. त्यावेळी एक अश्वशक्ती एवढं कार्य झालं असं म्हणतात. आलं लक्षात. एखादं यंत्र पर सेकंद 75 किलोग्रॅम मीटर पर सेकंद कार्य करीत असेल तर त्यांनी 1 HP कार्य केलं असं म्हटलं जाते. ते युनिट आहे. 1 HPचं युनिट काय आहे, हे आहे मोजण्याचं माप. ओके. आता बघा, त्यानुसारच बघा, 1 HP म्हणजे 75 किलोग्रॅम मीटर पर सेकंद, किंवा सेकंदाचं आपल्याला मिनिटामध्ये पाहिजे असेल तर त्याचं सेकंदाचं मिनिटामध्ये कन्वर्जन करून डायरेक्टली आन्सर येतं 4500 किलोग्रॅम मीटर पर मिनिट. म्हणजे 1 HP म्हणजे 4500 किलोग्रॅम मीटर पर मिनिट. हे मिनिटामध्ये, पर मिनिटामध्ये. तुम्हाला जर का वॅटेजमध्ये पाहिजे असेल तर 1 HP म्हणजे 746 वॅट. नेहमी येणारा प्रश्न, 1 HP म्हणजे किती, 746.5, सॉरी 746, किंवा काही वेळा तो 735.5 घेतात. त्याचं MKCGS मधला फरक आहे. पण लक्षात ठेवायचं किती, 746 वॅट, किंवा 1 HP म्हणजे 0.746 वॅट. ओके. किंवा 1 किलो वॅट. आता हा वॅटमध्ये होता, हा किलो वॅटमध्ये होता. 1 HP म्हणजे एवढा किलो. 1 किलो वॅट म्हणजे 1000 वॅट्स, किंवा 1.36 HP. हा 1.36 HP आपल्याला काढता येतो. कन्वर्जन युनिट आहे. ओके. म्हणजेच लक्षात आलं असेल तुमच्या आता सर्व युनिट. 1 HP म्हणजे 75 किलोग्रॅम मीटर पर सेकंद, 1 HP म्हणजे 4500 किलोग्रॅम मीटर पर मिनिट, 1 HP म्हणजे 746 वॅट, किंवा 1 किलो वॅट म्हणजे 1000 वॅट, किंवा 1.36 HP. हे युनिट लक्षात ठेवायचे, कारण गणित सोडवताना तुम्हाला काय विचारलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला युनिट वापरावं लागतं. काय वेळ HP विचारतात, काय वेळ किलो वॅट विचारतात, वॅटेज विचारतात. ओके. आपण आता पुढच्या पार्टमध्ये गणित घेऊ तेव्हा तुमच्या लक्षात येईलच. त्याच्यानंतर या HPचे 3 मुख्य भाग आहेत, इंडिकेटेड हॉर्स पॉवर, ब्रेक हॉर्स पॉवर आणि फ्रिक्शनल हॉर्स पॉवर. एक बघूया. पहिला आहे इंडिकेटेड हॉर्स पॉवर. याला आपण सोप्या भाषेत काय म्हणतो माहिती का, इंडिकेटेड, पुरवलेली ऊर्जा. म्हणजे एखाद्या यंत्रावर आपण जेवढी ऊर्जा पुरवतो ती झाली इंडिकेटेड हॉर्स पॉवर. त्याच्यानंतर ब्रेक हॉर्स पॉवर. ब्रेक हॉर्स पॉवर म्हणजे काय, यंत्राकडनं कार्य झाल्यानंतर त्याच्याकडून जेवढी कार्य भेटते, ऊर्जा हे भेटते, शक्ती भेटते, ती झाली ब्रेक हॉर्स पॉवर. म्हणजे आपण 1 HP ऊर्जा पुरवली, ही झाली इंडिकेटेड. मशीन आपल्याला 1 HP रिझल्ट येत नाही, काही त्याचं काम करताना लॉसेस होतात, म्हणून ती 1 HP म्हणजे 1 HP ब्रेक हॉर्स पॉवर देते. ब्रेक हॉर्स म्हणजे फायनल ऊर्जा, फायनल पॉवर, कार्य झाल्यानंतरचं फायनल पॉवर, ही झाली ब्रेक हॉर्स पॉवर. मग कुठे ऊर्जा लॉस झाली, 1 HP आपण पुरवली म्हणतोय, 1 HP आपल्याला रिझल्ट भेटत नाही आहे, ही झाली पुरवलेली ऊर्जा, ही झाली फायनल म्हणजे अंतिम ऊर्जा. मग लॉस कुठे झाला, तर लॉस झाला फ्रिक्शनल हॉर्स पॉवरमध्ये. म्हणजे मशीन आहे, मशीनमध्ये चलो पार्ट्स असतात, कारण त्याच्याशिवाय ती मशीन चालू शकत नाही. जेव्हा 2 चलो पार्ट एकमेकांवरती चालतात, घासतात, नॅचरली त्याच्यामध्ये घर्षण निर्माण होणार, घर्षणामुळे लॉसेस तयार होतात, आणि हे लॉसेस आपली कार्यक्षमता, त्या मशीनची कार्यक्षमता काय करतात, कमी करतात, त्याची पॉवर खेचून घेतात, कमी करतात.
त्यालाच आपण म्हणतो फ्रिक्शनल हॉर्स पॉवर. म्हणून कुठलीही मशीन ही 100% इफिशियन्सी देत नाही. इफिशियन्सी कार्यक्षमता कुठलीही मशीन 100% कार्यक्षमता देत नाही. जी देते तिला आपण आयडियल मशीन म्हणतो, कारण ती आयडियल असते. कार्य कधीच 100% देत नाही. त्याच्यामध्ये जे लॉसेस होतात ते या फ्रिक्शनल हॉर्स पॉवरमधून लॉसेस तयार होतात. म्हणूनच त्याला म्हणतात मेकॅनिकल इफिशियन्सी ऑफ मशीन, म्हणजेच इफिशियन्सी कार्यक्षमता. आपण म्हणतो ना एखादी मशीन 50%च कार्यक्षम आहे, 60% कार्यक्षम आहे, 80% कार्यक्षम आहे. तर ती कार्यक्षमता मोजण्याचं सूत्र काय आहे? BHP/IHP, अंतिम शक्ती भागिले पुरवलेली शक्ती. कळलं? आणि त्याला गुणिले 100%, कारण आपण कार्यक्षमता कशामध्ये मोजतो? इफिशियन्सी आपण टक्केवारीमध्ये मोजतो. ओके, तर अपेक्षा आहे इथपर्यंत पार्ट तुमचा लक्षात आला असेल. आता पुढचा शेवटचा पार्ट राहिलेला आहे ऊर्जा. आता आपण पुढच्या भागात येऊया. आपण कार्य बघितलं, शक्ती बघितली, आता राहिला ऊर्जा. ऊर्जा म्हणजे एनर्जी. ऊर्जेचा अर्थ काय होतो? एनर्जी. आता ऊर्जा म्हणजे काय? कार्य करण्याच्या क्षमतेस ऊर्जा असे म्हणतात. कॅपॅसिटी टू डू वर्क. कॅपॅसिटी म्हणजे क्षमता किती आहे तिला आपण काय म्हणतो? ऊर्जा, एनर्जी. कॅपॅसिटी टू डू वर्क, कार्य करण्याच्या क्षमतेस ऊर्जा असे म्हणतात. आता ऊर्जेचं युनिट हे जे पॉवरचं युनिट आहे तेच, बरोबर. फक्त ऊर्जेचे आता प्रकार बघूया आपण. प्रकार आहेत दोन, एक स्थितीची ऊर्जा आणि दुसरी गतीची ऊर्जा. नावातच आहे तुम्हाला लक्षात येईल. स्थितीची ऊर्जा पोटेन्शियल एनर्जी. स्थिती पदार्थाच्या, वस्तूच्या, जॉबच्या स्थितीनुसार त्याच्यामध्ये जी ऊर्जा सामावलेली असते तिला आपण काय म्हणतो? स्थितीज ऊर्जा. उदाहरणार्थ स्प्रिंग दाबलेली असते. दाबलेली असते तेव्हा तिच्यामध्ये एक ऊर्जा साठवली जाते. जेव्हा तिला तो दाब सुटतो ती ऊर्जा काय होते? रिलीज होते, सुटते. किंवा दगड एक असं उंचावर ठेवलेलं आहे, जोपर्यंत तुम्ही त्याच्यावर कार्य करीत नाही, बाह्यबल कार्य करीत नाही, तो दगड त्या तोपर्यंत तो दगड हलत नाही. का? तर दगडाला स्वतःच्या वस्तुमानामुळे, वजनामुळे त्याच्यामध्ये एक स्थितीज ऊर्जा तयार होते. तिला आपण काय म्हणतो? स्थितीज ऊर्जा. उदाहरणे बघितली. आता स्थितीज ऊर्जेचे सूत्र आहे. स्थितीज ऊर्जेचं सूत्र काय आहे? वस्तुमान गुणिले त्यावर कार्य करणारे गुरुत्वीय बल गुणिले त्याची उंची. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू मास म्हणजे वस्तुमान गुणिले जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वीय बल, जे आपण स्टँडर्ड घेतो 9.8 मीटर/सेकंड². आठवते ना? गुरुत्वीय बल स्टँडर्ड किती असतं? फिक्स आहे, 9.8 मीटर/सेकंड². युनिट बघायचं फक्त. वस्तुमान गुणिले जी, गुरुत्वीय बल गुणिले हाईट म्हणजे उंची. पोटेन्शियल एनर्जी PE इज इक्वल टू mgh. आता हे झालं स्थितीची ऊर्जा. गतीची ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी. ती बघूया. नावातच आहे, पदार्थाच्या गतीमुळे त्याच्यामध्ये ऊर्जा साठवली जाते. ती ऊर्जा म्हणजे काय? गतीची ऊर्जा. म्हणजे आपण ब्रेक लावला, ब्रेक लावल्याबरोबर गाडी क्षणात थांबते का? नाही. तर तिच्या ऊर्जेमुळे ती गाडी थोडीशी का होईना स्पीड करत पुढे जाते. आपण असं होऊन जातो ब्रेक लावल्याबरोबर. का? तर आपल्या शरीरात त्या गतीमुळे ती ऊर्जा असते आलेली असते. त्यामुळे आपण ब्रेक लावतो गाडीला तेव्हा गाडी तर स्पीड होतेच थोडीशी पुढे, आपण सुद्धा असं थोडंसं पुढे जातो. किंवा पंखा बंद केल्याबरोबर क्षणात तो पंखा बंद होतो का? तर थोडा वेळ काय होत राहतो? फिरत राहतो. का? तर त्याच्या गतीमुळे त्याच्यामध्ये ती ऊर्जा जी तयार झाली असते त्या ऊर्जेमुळे तो फिरत असतो. ही झाली तुमची गतीची ऊर्जा, कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचं सूत्र काय आहे? 1/2 गुणिले वस्तुमान गुणिले त्याच्या वेगाचा वर्ग. KE कायनेटिक एनर्जीसाठी आपण काय घेतो? KE इज इक्वल टू 1/2 m म्हणजे मास वस्तुमान गुणिले v चा वर्ग. v म्हणजे वेलॉसिटी, वेग. आलं लक्षात?
सिंपल सूत्र आहे. हे दोन अतिशय महत्त्वाची सूत्र आहेत. शक्तीवरचं ऊर्जेवर एनर्जीवरची जी काही गणितं येतील त्या दोन सूत्रांमधून सोडवायची आहे. शेवटचा पार्ट राहिलेला आहे ऊर्जा अक्षयतेचा नियम, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी तिचं व्याख्या अशी आहे, वैश्विक ऊर्जा, विश्वातली ऊर्जा ही अखंड असते. ती निर्माणही करता येत नाही किंवा तिचा नाशसुद्धा होत नाही. हां, एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेमध्ये करता येतं. आपण बघितलं आहे गतीज ऊर्जेचं स्थितीजमध्ये होती, स्थितीचं गतीजमध्ये होऊ शकते, पण ती नाश होत नाही किंवा तिला निर्माणसुद्धा करता येत नाही. विश्वातली ऊर्जा ही अखंड असते. तीच आहे ऊर्जा अक्षयता. अक्षय म्हणजे अखंड. अक्षयाचा मराठी अर्थ काय होतो? अखंड. ऊर्जा अखंड आहे, अक्षय आहे, नाश होणारी नाही. हां, एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेमध्ये होते. आलं लक्षात? आता आपण कार्य, शक्ती आणि ऊर्जा या तीनही पार्टची व्याख्या, सूत्र, प्रकार बघितला. आता त्यावर अवलंबून असणारी आपण गणितं चालू करूया. ठीक आहे? गणित क्रमांक 1 काय म्हटलंय? गणित क्रमांक पहिल्या गणितामध्ये 150 किलोग्रॅम वस्तुमानाचा एक पदार्थ, 150 किलोग्रॅम वस्तुमान, वजन 150 किलोग्रॅम वस्तुमानाचा एक पदार्थ 12 मीटर उंचीवर उचलला असा आणि तो ठेवला तर त्यात सामावणारी स्थितीज ऊर्जा काढा. म्हणजे याच्यामध्ये वस्तुमानही दिलं आहे, उंची, हाईट हे सुद्धा दिलेली आहे. स्थितीज ऊर्जा काढा. स्थितीज ऊर्जा P इज इक्वल टू mgh. m दिलेला आहे, g म्हणजे 9.8 फिक्स असतो आणि h दिलेली आहे 12. m 150 किलोग्रॅम, सगळे युनिट पहिले बघा, किलोग्रॅम, मीटर पर सेकंड, मीटर म्हणजे एका युनिटमध्ये mks. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. 150 किलोग्रॅम m गुणिले 9.8 ग्रॅव्हिटेशनल फोर्स h 12 दिलेला आहे. 150 गुणिले 9.8 गुणिले 12 आलं उत्तर 17,640 जूल. कळलं? पुढचं गणित बघू.